नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत। मित्रांनो, 9000 ऑनलाईन प्रश्न आपण घेणार आहोत। त्यापैकी मित्रांनो काल भाग 1 आपण अपलोड केला आहे, आज भाग 2 आपण अपलोड करत आहोत। आपण टॉप 25 ऑनलाईन प्रश्न आज बघणार आहोत। असे पूर्ण 9000 प्रश्नांचे लेक्चर घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही MPSC कॉर्नर हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे जेव्हा आपण लेक्चर अपलोड केले जाईल तेव्हा त्या लेक्चरची सूचना तुम्हाला मिळेल। चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 26 ते 50 पर्यंत घेणार आहोत। आपला 26 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अहिल्यानगर। 1431 मीटर उंचीचं शिखर आहे। हे महाराष्ट्रातील 6व्या क्रमांकाचं शिखर आहे। या शिखराचे नाव प्रसिद्ध राजा हरिश्चंद्र यांच्या पत्नी तारामती यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे। आपला 27 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? 28 सप्टेंबर। आपला पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला आहे? तर तोरणा हा किल्ला जिंकला आहे। 29 नंबरचा प्रश्न आहे, कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला? तर तो 1884 मध्ये बांधला। आपला 29 नंबरचा प्रश्न आहे, अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? तर ते सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो हे पुणे शहरामध्ये आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी हिचं मुख्यालय पुण्यात आहे आणि महाराष्ट्र गुप्तवार्ता विभाग याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे। इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? छत्तीसगडच्या सीमेवर आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? तर मित्रांनो कशेडी घाट लागतो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66। 34 नंबरचा प्रश्न आहे, अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? तर काबूल आहे। कोणती राजधानी आहे? काबूल। आपला 35 नंबरचा प्रश्न आहे, शिवडी नावाशेवा हा सागरी पूल कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर मुंबई व नवी मुंबई या दोन शहरांना जोडतो। आपला 36 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठे कोठे? तर हे नागपूरला आहे। 37 नंबरचा प्रश्न आहे, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानयन छात्रालयाची स्थापना कोणी केली? तर ही पंजाबराव देशमुख यांनी केली। लक्षात ठेवा, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था आणि श्रद्धानयन छात्रालयाची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख। 38 नंबरचा प्रश्न आहे, व्ही कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हे धवल क्रांतीशी संबंधित आहे। महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कोठे आहे? तर एक नागपूरला आहे आणि दुसरं धुळ्याला आहे। 40 नंबरचा प्रश्न आहे, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर मित्रांनो भोगावती या नदीवर बांधण्यात आले आहे कोल्हापूरमध्ये। महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर मित्रांनो 15 ऑगस्ट 2007 पासून महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली। मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? महत्त्वाचा प्रश्न बघा, खूप ठिकाणी विचारण्यात आला आहे। तर ही वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे। 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आला? बघा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा। 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आला? तर 42व्या घटना दुरुस्तीने हा शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आला। 44वा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती ठरली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जालना। कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो?
तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 31 मे. आपला 46 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, दलित पॅथर चळवळीशी खालीलपैकी कोणते व्यक्ती संबंधित होते? कवी. दलित पॅथर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? नामदेव ढसाळ. ही दलित पॅथर चळवळीची स्थापना 9 जुलै 1972 या दिवशी झाली. आपल्या 47 नंबरचा प्रश्न आहे, धारासाना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर मित्रांनो, सरोजिनी नायडू यांनी धारासाना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. 48 नंबरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप ठिकाणी विचारले गेलेला आहे. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा प्रसिद्ध संदेश कोणत्या संतांनी दिला आहे? तर रामदास स्वामी यांनी दिला आहे. 49 नंबरचा प्रश्न आहे, जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला आहे? पंचशील तत्त्वाचा पुरस्कार केला आहे. आपला शेवटचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? समुद्रगुप्त. विद्यार्थी मित्रांनो, आजचे 25 प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. आणि लेक्चर आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना हे लेक्चर नक्की शेअर करा. धन्यवाद.